ब्रह्मकमळाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे। हे फूल गुलाबी, पांढरे आणि जांभळ्या रंगात आढळते। हे फूल हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये आढळते। तसेच उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे। बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरामध्ये हे फूल देवाला वाहिले जाते। ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये रात्रीच्या वेळी उमलते। त्यासाठी 2 तास लागतात। धार्मिक महत्त्वाबरोबर हे फूल पान औषधी गुणधर्म देखील आहे। त्वचेच्या समस्या आणि शारीरिक त्रासावर ताप, फ्लू, आतड्यांसंबंधीच्या आजारापर्यंत हे आध्यात्मिक फूल चमत्काराचे काम करते असं बोलल्या जातंय। तसेच हिंदू संस्कृतीमध्ये देखील या फुलाला खूप महत्त्व आहे। मात्र हे फूल दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे। परंतु नाचनवेल येथील थोरात गल्लीतील महिला सुनंदा मधुकर सोनवणे आणि कासाबाई शिवाजी थोरात यांनी या पांढऱ्या ब्रह्मकमळाचे जतन केले आहे। आपल्या घर परिसरात वृक्षारोपण केले आणि काल सोमवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हे ब्रह्मकमळ उमलले आहे। महिलांनी या फुलाची पूजा करून नाचनवेल येथील जागृत देवस्थान, विठ्ठल रुक्माई आणि महादेवाला वाहिले आहे। हे फुले पाहण्यासाठी गल्लीत महिलांची गर्दी जमली होती। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड।